कॅल्कच्या फॉर्मॅटिंग डेटावरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. यात आपण शिकणार आहोत बॉर्डर्स, बॅकग्राऊंड कलर यांचे फॉर्मॅटिंग, एकापेक्षा अधिक ओळी ऑटोमॅटिक रॅपिंगच्या सहाय्याने फॉर्मॅट करणे, सेल मर्ज करणे, टेक्स्टचा आकार बदलून सेलमध्ये बसवणे. येथे आपण उबुंटू लिनक्स 1004 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि लिब्रिऑफिस व्हर्जन 334 वापरणार आहोत. प्रथम आपण लिब्रिऑफिस कॅल्कमध्ये बॉर्डर फॉर्मॅटिंग कसे करायचे हे जाणून घेऊ. त्यासाठी आपण आपली पर्सनल फायनान्स ट्रॅकर.ods ही फाईल उघडूया. बॉर्डर फॉर्मॅटिंग एका सेलसाठी किंवा सेल्सच्या समूहासाठी करता येते. उदाहरणार्थ आपण सीरियल नंबर, आयटम, कॉस्ट, स्पेंट, रिसीव्ड, डेट आणि अकाउंट ही हेडिंग्ज असलेले सेल फॉर्मॅट करूया. आता SN असे हेडिंग्ज असलेल्या सीरियल नंबरच्या सेलवर प्रथम क्लिक करा. आता माऊसचे लेफ्ट बटन दाबून ठेवून हेडिंग्ज असलेल्या सर्व सेल्सपर्यंत ते ड्रॅग करा. हेडिंग असलेली संपूर्ण हॉरिझॉन्टल रो म्हणजेच आडवी ओळ सिलेक्ट केल्यावर फॉर्मॅटिंग टूलबारमधील बॉर्डर या आयकॉनवर क्लिक करा. विविध बॉर्डर स्टाईल असलेला एक ड्रॉपडाऊन उघडेल. त्यापैकी तुम्हाला हव्या असलेल्या एका स्टाईलवर क्लिक करा. आपण शेवटचा पर्याय निवडत आहोत. आपण निवडलेल्या स्टाईलनुसार बॉर्डर फॉर्मॅट झालेली आहे. आपण केलेले बदल अंडू करू. आपण निवडलेल्या सेल्सचा समूह अजून हायलाइटेड आहे. त्यावर कर्सर नेऊन राईट क्लिक करा व फॉर्मॅट सेल्स ऑप्शन निवडा. आता बॉर्डर्स या टॅबवर क्लिक करा. तुम्हाला लाईन अरेंजमेंट, लाईन, स्पेसिंग टू कंटेंट्स आणि शॅडो स्टाईल हे ऑप्शन्स दिसतील. या प्रत्येकात त्यांची डिफॉल्ट सेटिंग्ज दिलेली असतात. आवश्यकतेप्रमाणे यामध्ये आपण कोणताही बदल करू शकतो. युजर डिफाईन्ड खाली सिलेक्ट केलेल्या ऑप्शनचे छोटे प्रतिबिंब तुम्ही प्रिव्ह्यू विंडोमध्ये पाहू शकता. आपण डिफॉल्ट खालील तिसरा पर्याय निवडू. त्याचे प्रतिबिंब तुम्हाला प्रिव्ह्यू विंडोमध्ये दिसेल. शिवाय आपण स्टाईल, विड्थ आणि कलर बदलणार आहोत. हे बदल सुद्धा आपल्याला प्रिव्ह्यू विंडोमध्ये दिसेल. स्पेसिंग टू कंटेंट मधील सिंक्रोनाइज या ऑप्शनवर टिक करून हा ऑप्शन निवडा. त्यामुळे सर्व मार्जिन्स समान अंतरांची होतील. हा ऑप्शन काढता येतो व मार्जिन्सची अंतरे आपण कमी जास्तही करू शकतो. आपण टॉप आणि बॉटम मार्जिन 1.4 पॉइंट्स ठेवत आहोत. तुम्ही स्वतः विविध शॅडो स्टाईल निवडून त्या कशा दिसतात ते पहा. आता ओके वर क्लिक करा. आपण सिलेक्ट केलेल्या सेल्सवर या स्टाईल्स लागू होतील. बॉर्डर्स फॉर्मॅट कशा करतात हे शिकून झाल्यावर आता आपण सेल्सला बॅकग्राऊंड कलर कसे देतात ते पाहू. त्यासाठी फॉर्मॅटिंग टूलबारवर बॅकग्राऊंड कलर हा ऑप्शन देण्यात आलेला आहे. आता ही क्रिया आपण शिकू. उदाहरणार्थ आपण हेडिंग्ज असलेल्या सर्व सेल्सना बॅकग्राऊंड कलर देऊया. आता प्रथम SN असे हेडिंग असलेल्या सीरियल नंबरच्या सेलवर क्लिक करा. माऊसचे लेफ्ट बटन दाबून ठेवून हेडिंग्ज असलेल्या सर्व सेल्सपर्यंत ड्रॅग करा. हेडिंग असलेली संपूर्ण हॉरिझॉन्टल रो आडवी ओळ सिलेक्ट केल्यावर फॉर्मॅटिंग टूलबारमधील बॅकग्राऊंड कलर या ऑप्शनवर क्लिक करा. एक पॉपअप मेनू उघडेल. यातील रंग आपण बॅकग्राऊंडला देण्यासाठी निवडू शकतो. आपण करड्या म्हणजेच ग्रे रंगावर क्लिक करूया. हेडिंग असलेल्या सेल्सची बॅकग्राऊंड ग्रे रंगाची झालेली दिसेल. कॅल्कमध्ये ओळींना फॉर्मॅट करण्यासाठी विविध ऑप्शन्स आहेत. आपण प्रथम ऑटोमॅटिक रॅपिंगचा उपयोग करूया. तुम्हाला ऑटोमॅटिक रॅपिंग वापरून एका सेलमध्ये एकापेक्षा अधिक ओळी लिहिता येतात. आता ते कसे कार्यान्वित होते ते पाहू. प्रथम पर्सनल फायनान्स ट्रॅकर.ods शीटमधील एका रिकाम्या सेलवर क्लिक करा. उदाहरणार्थ सेल B12. माऊसने राईट क्लिक करून नंतर फॉर्मॅट सेल हा ऑप्शन निवडा. आता डायलॉग बॉक्समधील अलाइनमेंट टॅबवर क्लिक करा.
डायलॉग बॉक्सच्या खालच्या भागातील रॅप टेक्स्ट ऑटोमॅटिकली या ऑप्शनवर क्लिक करा आणि नंतर ओके या बटणावर क्लिक करा. आता टाईप करूया, दिस इज अ पर्सनल फायनान्स ट्रॅकर. इट इज व्हेरी युजफुल. तुम्हाला दिसेल की एका सेलमध्ये अनेक ओळी रॅप झालेल्या आहेत. केलेले बदल अंडू करा. ऑटोमॅटिक रॅपिंग बद्दल जाणून घेतल्यानंतर आता आपण कॅल्कमध्ये सेल मर्ज कसे करायचे ते बघणार आहोत. समजा पर्सनल फायनान्स tracker.ods या फाईलमधील SN हेडिंग असलेल्या सिरियल नंबरचे सेल आणि त्याच्या पुढचा सेल आपल्याला मर्ज करायचा असेल तर प्रथम SN या हेडिंग खालील 1 नंबरवर क्लिक करा. आता कीबोर्डवरील शिफ्ट बटण दाबून ठेवून त्याच्या शेजारील म्हणजेच सॅलरी या हेडिंग खालील सेलवर क्लिक करा. मर्ज करायचे दोन्ही सेल हायलाईट झालेले आहेत. नंतर मेनूबारवरील फॉर्मॅट या ऑप्शनवर क्लिक करा आणि मग मर्ज सेल्स या ऑप्शनवर क्लिक करा. साइड बारवर आलेल्या पॉपअपवरील मर्ज सेल या ऑप्शनवर क्लिक करा. दोन सेल्समधील डेटा एका सेलमध्ये आणण्यासाठी तुम्हाला दिसत असलेल्या डायलॉग बॉक्सवरील येस या ऑप्शनवर क्लिक करा. तुम्हाला सिलेक्ट केलेले सेल मर्ज झालेले दिसतील आणि त्यामधील डेटा सुद्धा मर्ज झालेल्या सेलमध्ये दिसेल. आता Ctrl+Z दाबून मर्ज झालेले सेल अंडू करा. सेलमध्ये टेक्स्ट नीट कसे बसवायचे ते आता बघू. सेलमध्ये एखादा मजकूर नीट बसवण्यासाठी सेल आपला फॉन्ट साईज स्वतःच बदलून घेऊ शकतो. कसे ते पाहूया. B14 या सेलमध्ये दिस इज फॉर द मंथ ऑफ जानेवारी हे वाक्य टाईप करा. तुम्हाला दिसेल की हे वाक्य या सेलमध्ये नीट मावत नाही. ते वाक्य सेलमध्ये नीट बसवण्यासाठी प्रथम B14 या सेलवर क्लिक करा. आता मेनूबारवरील फॉर्मॅट या ऑप्शनवर क्लिक करा आणि नंतर सेल्सवर क्लिक करा. किंवा त्या सेलवर कर्सर नेऊन राईट क्लिक करा. नंतर फॉर्मॅट सेल्सवर क्लिक करा. तुम्हाला फॉर्मॅट सेल्सचा डायलॉग बॉक्स उघडलेला दिसेल. डायलॉग बॉक्समधील अलाइनमेंट टॅबवर क्लिक करा. डायलॉग बॉक्समध्ये सगळ्यात खाली असलेल्या श्रिंक टू फिट सेल साइज या चेकबॉक्सवर क्लिक करा आणि मग ओके बटणावर क्लिक करा. तुम्हाला दिसेल की संपूर्ण ओळीचा फॉन्ट छोटा होऊन ती ओळ B14 या सेलमध्ये नीट मावलेली आहे. आपण केलेले बदल अंडू करू. याबरोबरच आपला कॅल्कवरील हा पाठ इथे संपला. आपण यात शिकलो बॉर्डर्स, बॅकग्राऊंड कलर यांचे फॉर्मॅटिंग, एकापेक्षा अधिक ओळींचे ऑटोमॅटिक रॅपिंगच्या सहाय्याने फॉर्मॅटिंग, सेल मर्ज करणे, टेक्स्टचा आकार कमी करून ते सेलमध्ये बसवणे, कॉम्प्रिहेन्सिव्ह असाइनमेंट, स्प्रेडशीट practice.ods ही फाईल उघडा. सर्व हेडिंग्ज सिलेक्ट करा. या सर्व हेडिंग्सना निळा रंग बॅकग्राऊंड कलर म्हणून द्या. एका सेलमध्ये दिस इज अ डिपार्टमेंट स्प्रेडशीट हे वाक्य टाईप करा. ऑटोमॅटिक रॅपिंगने टेक्स्टचा साईज कमी करा. प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT, MHRD, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.